Good morning student. Today we are going to see family value class 5th NCERT part 3rd. So I am translating this chapter in Marathi only. Those students who don't understand the English, so I have to help them convert into Marathi language. सो ज्यांना कुणालाही मराठी सिलेबस जो आहे की इंग्लिश सब्जेक्टचं भाषांतर तुम्हाला मराठी समजत नाहीये, यासाठी मी काय केलेलं आहे, हा व्हिडिओ बनवलेला आहे आणि तुम्हाला अतिशय सोप्या आणि छानशा शब्दांमध्ये समजावून सांगितलेला आहे. तर हा जो टॉपिक आहे तो काय आहे, आपल्याला नावावरूनच दिसलं असेल, फॅमिली व्हॅल्यूज. तर हा जो चॅप्टर आहे, तर या चॅप्टर मध्ये जी कुटुंबातील मूल्य आहेत त्यामध्ये आपल्याला खूप वेगवेगळ्या प्रकारची मूल्य पाहायला भेटलेली आहेत. तर सगळ्यात आधी आपण कुटुंबाची मूल्य पाहिलेली आहेत. त्यानंतर आपण शासनासंदर्भात एक नागरिक म्हणून आपला काय रोल असावा या संदर्भातही आपला सेकंड व्हिडिओ झालेला आहे. तो पाहिला नसेल तर आधी ते 2 व्हिडिओ पहा आणि मग आजचा हा आपण 3rd व्हिडिओ तुम्ही बघा. आणि आज जो व्हिडिओ आहे तर याच्यामध्ये तुम्हाला एकंदरीतच तुम्हाला चित्रावरून दिसत असेल की ऑनेस्टी इज आवर स्ट्रेंथ, म्हणजे प्रामाणिकपणामध्ये इतकी स्ट्रेंथ असते ना. तर तो प्रामाणिकपणा काय आहे, परत आपलं प्रामाणिकपणाचे आणि अप्रामाणिकपणाचे परिणाम काय होतात, तर हे सगळं आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सो वी विल स्टार्ट आवर सेशन. सो ऑनेस्टी इज आवर स्ट्रेंथ. डू यू नो, in 2011 during a cricket match between India and the West Indies, a bowler caught Sachin Tendulkar right at the beginning of the match. The bowler appealed to the umpire thinking that the ball had not touched the bat. The umpire declared the Tendulkar not out. However, knowing that the ball had touched his bat, Tendulkar returned to the pavilion through he was declared not out. तर आपल्याला यामध्ये एक छोटासा इन्सिडेंट दाखवलेला आहे. सचिन तेंडुलकर तुम्हाला समोर चित्रामध्ये दिसत आहे, जो सगळ्यांना फार आवडतो. आणि यांनी एक अनुभव सांगितलेला आहे की 2011 मध्ये एक आपली मॅच झाली होती, क्रिकेटचा सामना झाला होता आणि या क्रिकेटचा सामना कोणाविरुद्ध झाला होता, वेस्ट इंडिज विरुद्ध भारत, असा हा आपला क्रिकेट सामना झालेला आहे. आणि सुरुवातीच्याच काही बॉलिंग मध्ये सचिन तेंडुलकर जो आहे याचा कॅच जो आहे तो वेस्ट इंडिजच्या गोलंदाजाने पकडलेला होता. आणि मग गोलंदाजाने काय केलं, आपले अंपायर कडे अपील केलं की हा काय झालेला आहे, आउट झालेला आहे म्हणून. चेंडूचा स्पर्श बॅटेला झालेलाच नव्हता. त्यांनी अपील तर केलं की हा आउट झालेला आहे कारण त्याच्या हातामध्ये बॉल होता. पण ऍक्च्युअल मध्ये झालं काय होतं की बॅट जे आहे, बॅटला बॉल लागलेलाच नव्हता. मग जे अंपायर आहेत त्यांनी काय केलं की सचिन तेंडुलकर जो आहे तो आउट नाहीये असा निर्णय त्यांनी दिला. परंतु चेंडूचा स्पर्श आपल्या बॅटला झाला आहे हे माहीत असल्याने नाबाद घोषित असूनही सचिन तेंडुलकर मैदानातून पॅव्हेलियन मधून परतले. म्हणजे त्यांनी पाहिलं नव्हतं कदाचित अंपायरनी, पण सचिन तेंडुलकरला माहित होतं. काय माहित होतं की माझा जो बॉल आहे तो काय झालेला आहे, बॅटला टच झालेला आहे, स्पर्श केलेला आहे. आणि हे बॅट्समनला माहित होतं, म्हणजे तेंडुलकरला माहित होतं. तर त्यांना नॉट आउट सांगितलेलं असताना सुद्धा सचिन तेंडुलकर जे आहे ते स्वतःहून पॅव्हेलियन मधून काय झालं, मैदानातून पॅव्हेलियन मध्ये परतले, म्हणजे त्यांच्या रूम मध्ये ते गेले. म्हणजे याच्यामध्ये त्यांचा ऑनेस्टीपणा किती लक्षात येतो हे या उदाहरणामधून तुम्हाला समजेल की संपूर्ण आपल्या समोर जग बसलेलं आहे आणि आउट ती व्यक्ती झालेली आहे आणि अंपायरनी सांगितलेलं आहे तू नॉट आउट आहे. तरी सुद्धा एक बॅट्समन म्हणून जे सचिन तेंडुलकर होते त्यांना माहित होतं की नाही, माझा बॅटला बॉल लागलेला आहे, म्हणून ते स्वतः
म्हणजे त्यांना आऊट दिलेलं नसतानाही त्यांनी स्वतः मनाने सांगितलं की नाही मी खरंच आऊट आहे आणि ते स्वतः काय केले ग्राउंड वरून मैदानातून ते पॅव्हेलियन मध्ये परत गेले. तर हे जे आहे हे सिनारिओ यातून तुम्हाला काय शिकायला मिळतो मित्रांनो, तुम्हाला काय मिळालं बाळांनो? तर तुम्हाला जे वाटतंय ना ते मला तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये लिहून नक्की पाठवा. तुमचं मत काय आहे आणि तुम्हाला या बाबतीमध्ये काय वाटलेलं आहे आणि तुमच्या बाबतीमध्ये असा इन्सिडेंट झाला तर तुम्ही काय कराल, ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये लिहून नक्की पाठवणार आहात. इफेक्ट ऑफ ऑनेस्ट अँड डिसऑनेस्ट बिहेवियर. आता आपण पुढचा पॉइंट पाहणार आहोत की प्रामाणिकपणा आणि अप्रामाणिकपणाचे काय परिणाम होतात. वी डू मेनी डिफरंट थिंग्स एव्हरी डे. समटाइम्स we make mistakes. When we realize that we have made a mistake, we should talk about it openly with our friends and family. But doing this, we learn to be honest and a way to correct our mistakes. It is also necessary to be honest and sincere in our work. We must try hard to keep the trust in any relationship and never cheat. If we are honest, we do not have to be afraid. But if we are dishonest, we lose our self-confidence. We must be honest at home as well as public. Everyone respect an honest person. Honesty is the best policy. So what they are telling here, तर यामध्ये त्यांनी काय म्हटलेलं आहे की आपण जे रोजच्या लाईफ मध्ये जगत असतो तर त्याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी आपल्या बाबतीमध्ये घडत असतात. तर कधी कधी आपल्या हातून चुकाही होतात. असं नाही की सगळ्यांचं सगळं परफेक्शननी अगदी बरोबरच चालू असतं असं नाही, होतात काही ना काही छोट्या मोठ्या चुका ह्या प्रत्येकाकडून होत असतात. पण एखादी चूक आपली झाली आहे हे आपल्या लक्षात आलं ना तर त्याविषयी आपल्या आई वडिलांशी, भावंडांशी, मित्रमैत्रिणींशी नेहमी मोकळेपणाने बोलायचं की बाबा रे माझ्याकडून ही चूक झालेली आहे आणि आपल्या झालेल्या चुकीची सुधारणा करण्याची काय होते त्याच्यामुळे आपल्याला संधी मिळते आणि आपल्याला त्याच्यामध्ये बदल करता येतो आणि आपला प्रामाणिकपणा यामधून काय होतो दिसून येतो. त्याचबरोबर आपले काम सचोटीने करणे ही आवश्यक आहे. नात्यातील परस्पर विश्वास कसोशीने जपणे व कोणाचीही फसवणूक न करणे हे सुद्धा प्रामाणिकपणाचे लक्षण आहे. प्रामाणिकपणा आपल्याला निर्भय बनवतो. या उलट अप्रामाणिकपणे जर आपण वागलो तर काय होतो, आपला आत्मविश्वास कमी होतो. आणि कुटुंबात असो किंवा सार्वजनिक ठिकाणी असो तर आपण नेहमी प्रामाणिकपणानेच वागले पाहिजे. कारण प्रामाणिकपणा जिथे असतो ना त्या प्रामाणिक व्यक्तीबद्दल ना जगामध्ये सगळ्यांना नेहमी आदरच वाटतो आणि प्रामाणिकपणा ही आपली खरी ताकद असते. त्याच्यामुळं लाईफ मध्ये जगत असताना नेहमी आपण सर्वांशी, इतरांशी, आपल्या स्वतःशी आपण नेहमी प्रामाणिक असायला हवं. त्यामुळं प्रामाणिकपणा हा खूप महत्त्वाचा आहे. होतात सगळ्यांकडनं चुका होतात, आपल्याकडनंही होतात, पण आपण काय करायचं यामधून या पाठातून तुम्हाला काय शिकायला मिळत आहेत, या चुकांबाबत आपण काय करायचं आहे, आपण आपल्या आईबाबांशी, बहिणींशी, मित्र परिवारामध्ये जरी आपल्या चुका झाल्या असतील तरी त्यांच्याशी ओपनली बोलायचं आणि त्या चुकांमधून आपण काहीतरी शिकायचं आणि नेहमी कुठलंही काम जे आहे ते एकदम सिन्सिअरली, ऑनेस्टली, प्रामाणिकपणाने करायचं. भलेही आपल्याला त्याच्यासाठी खूप हार्ड जावं लागेल, म्हणजे खूप जास्त प्रयत्न करावे लागतात. सोप्या गोष्टी सहज मिळतात पण कदाचित आपल्याला एखादी मोठी गोष्ट करण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, खूप स्ट्रगल करावा लागतो. पण तो स्ट्रगल करणं एक वेळ काय असतं, योग्य असतो. पण कोणाची फसवणूक कधीही करायची नाही. हे पण एक काय आहे, सगळ्यात मोठं प्रामाणिकपणाचं लक्षण आहे. आणि आपण जर प्रामाणिक राहिलो ना तर आपल्याला कधीच कशाची भीती वाटत नाही.
आणि या उलट जर आपण डिसऑनेस्ट राहिलो ना, तो वी लॉस आवर सेल्फ कॉन्फिडन्स, तर मग आपला आत्मविश्वास आपला कमी झालेला असतो. कारण कुणाला नाही, पण आपल्याला तरी माहित असतं ना आपण चुकीचं काम केलंय. सो वी मस्ट बी ऑनेस्ट होम ॲज वेल ॲज इन पब्लिक. त्याच्यामुळे आपण फक्त घरात राहतो म्हणून घरातल्यांशी प्रामाणिक राहायचं असं नाही. आपण पब्लिकचाही पार्ट आहोत, आपण समाजाचाही पार्ट आहोत. तर आपण सगळीकडेच, घरातही आणि घराबाहेरही आपण कसं असलं पाहिजे, प्रामाणिकच असायला हवं. आणि प्रत्येक व्यक्तीचा आपण आदर करायला हवा. आणि ऑनेस्टी हीच आपल्यात सगळ्यात मोठी काय आहे, शक्ती आहे, ताकद आहे. हे आपल्याला या वरच्या पॅरामध्ये समजतात. आपण पुढचा पॅरा पाहणार आहोत, ऑनेस्टी इन अ पब्लिक लाईफ. तर हे आता आपण घराबाबतीत पाहिलं, तसंच बाहेरच्या बाबतीतही पाहिलं. त्याचप्रमाणे आता पब्लिक लाईफच्या बाबतीतली आपण ऑनेस्टी बघूयात. इफ वी आर ऑनेस्ट इन आवर पब्लिक लाईफ, वी विल गेट better public services and facilities. What happen if we travel on a train or a bus without a ticket? Our public transport system will run at a loss and would not have to shut down. If each person buys ticket honestly, this problem will not arise. Honesty can increase efficiency in public life. Honesty is the best way to increase discipline and efficiency in public. तर यामध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे की आपल्याला फक्त आपल्या घरामध्येच नाही तर पब्लिक लाईफ मध्ये पण आपल्याला आपल्यामध्ये प्रामाणिकपणा असणं खूप जास्त गरजेचं आहे. तर आपल्याला सरकारी क्षेत्रामध्ये आपण असताना आपल्याला खूप साऱ्या फॅसिलिटीज मिळतात, सोयी सुविधा मिळतात. तर आपण बसची असू देत किंवा रेल्वेची असू दे, तर बऱ्याचदा आपलं असतं आपण जर तिकीटच नाही दिलं तर काय होईल, तर आपली वाहतूक व्यवस्था आहे ती काय होणार, ती तोट्यात चालणार, तिला प्रॉफिट मिळणार नाही. आणि मग काही दिवसांनी काय होणार, काही दिवसांनी वाहतूक व्यवस्था बंद पडू शकेल. पण प्रामाणिकपणाने जर प्रत्येक व्यक्तीने जर तिकीट काढले तर हा आपल्याला प्रश्नच आपल्यासमोर उभा राहणार नाही, बरोबर की नाही. त्यामुळे प्रत्येकाने प्रामाणिकपणाने तिकीट काढायला हवं. त्याचप्रमाणे प्रामाणिकपणामुळे सार्वजनिक जीवनातील कार्यक्षमता वाढते. एफिशियन्सी, ऑनेस्टी कॅन इन्क्रीज एफिशियन्सी इन पब्लिक लाईफ. म्हणजे प्रामाणिकपणामुळे काय होतं, सार्वजनिक जीवनातील कार्यक्षमता वाढत जाते. ऑनेस्टी इज द बेस्ट वे टू इन्क्रीज डिसिप्लिन अँड एफिशियन्सी इन पब्लिक. आणि प्रामाणिकपणाचे भान आणि जीवनातील आपल्याला सार्वजनिक जीवनातील शिस्त आणि कार्यक्षमता हे वाढण्यासाठी आपल्याला याची काय होते, खूप मदत होते. हे खूप उपयुक्त ठरतं. त्यामुळे आपल्याला घरामध्ये आणि घराबाहेरही स्वतःशीही आणि इतरांशीही कायम आपण प्रामाणिक असायला हवं. तर आपल्याला हा जो फॅमिली व्हॅल्यू आहे, कुटुंबातील मूल्य आहे, तर याच्यामध्ये फक्त कुटुंबातील मूल्य न बघता आपण वेगवेगळी मूल्य पाहत आहोत. तर आजचा हा आपला थर्ड पार्ट आहे, तो आपण पाहिलेला आहे. आणि पुढचे 2 पार्ट माझे झालेले आहेत. कुटुंबाविषयी आपले काय मूल्य असतात आणि समाजाविषयीही काय असतात. तर हे सगळे तुम्हाला भाग पाहायचे असतील तर ते तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघू शकता. आणि तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर अशाच तुमच्या आणखीन विद्यार्थी मित्र जे आहेत की ज्यांना इंग्लिश आहे पण त्यांना मराठीमध्ये याचं ट्रान्सलेशन समजत नाही आणि त्याच्यामुळे त्यांना पेपर लिहिण्यासाठी किंवा समजून घेण्यासाठी प्रॉब्लेम होतो, किंवा अशा मदर असतील, खूप साऱ्या मम्मा असतील की त्यांना मुलांना समजावून सांगताना प्रॉब्लेम येत आहे घरी सेल्फ स्टडी करताना, तर या सगळ्यांसाठी माझा हा व्हिडिओ फार हेल्पफुल ठरणार आहे. सो जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू विद्यार्थी मित्रांनो.